हे गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळी-सकाळी मी ब्रेकफास्टमध्ये ढोकळा केलेला. मी हे शूट नाही केलं, बट एक दिवस तुम्हाला नक्की याची रेसिपी देईल. त्यानंतर जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोलली, की आम्ही शनिवारी राखी सेलिब्रेट नाही केली, कारण भावाला नाही ओवाळत. म्हणून मग आज सेलिब्रेट करायची होती. मग म्हटलं विचार आला माझ्या डोक्यात, की मी साडी वेअर करावा. बट आधी मी गुलाबी रंगाची साडी घातलेली, पण मला काय माहिती ती नाही आवडायला लागली. मग मी ही रेड कलरची घातली आणि मग रेडी व्हायला लागले आणि मग सिंपलसा असा मेकअप केला. आता हा मेकअप मी कसा केला याचा पूर्ण ट्युटोरियल मी माझ्या मेन अकाउंटला टाकणार आहे, म्हणजे उद्या परवामध्ये टाकते. तर त्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की करा. तुम्हाला बघायला भेटेल हा लूक मी कसा केलेला. आज संडे म्हटल्यावर बाकीचे घरचेही कामं होते. मग तेही आवरता-आवरता मला खूप वेळ झालेला आणि आम्ही आईच्या घरी खूप आफ्टरनून म्हणजे 3-4 वाजता निघालो जायला. कारण वेळच झाला होता. त्यानंतर मग मी दीदीचाही मेकअप करून दिलेला. आता समजून घ्या गाईज, घरात कोणी ना कोणी मेकअप करत असेल ना, तर ती ड्युटी त्यांच्याकडे लागूनच जाते, की हां, मला पण, हां, मला पण. मग ते काय करून द्यावंच लागतं नाही का? आणि तुम्ही बघू शकता त्यानंतरचा पसारा हा माझा किती झालेला होता. आणि मग त्यानंतर लगेच आम्ही आमच्या भावाला ओवाळायला घेतलेलं. ताईनीच ताट रेडी केलेलं. त्याच्यानंतर मी ओवाळलं त्याला आणि मग आम्ही आईकडे निघालो. आता मला एवढं अनकम्फर्टेबल वाटत होतं असं बसायला, कारण मी कधी बसलेली नाही. बट आता साडी वेअर केली तर मला तसं बसावंच लागलं वन साइड. आणि त्यानंतर हे माझे सगळे मामांचे मुलं, छोटे-छोटे चिल्लर पार्टी, यांनाच आम्ही राख्या बांधायला जात असतो नेहमी आईकडे. मग आम्ही सगळे गेलेलो. त्यानंतर आईने स्पेशली हा भुट्टा भाजून दिलेला, कारण मला फार आवडतो. मग भुट्टा एन्जॉय केला. त्यानंतर माझा मावशीचा मुलगा चॉकलेट देत होता दुबईवरचे. हे रिसेंटली दुबईला जाऊन आलेले. मग हे चॉकलेट्स घेऊन आले होते. मग मी तेच खात होती. त्यानंतर आमच्या थोड्याशा गप्पा वगैरे चालू होत्या. खूप सारे ड्रेसेस वगैरे आले मला गिफ्ट्समध्ये. मी नक्कीच सांगेल व्लॉगमध्ये तुम्हाला. त्यानंतर आम्ही रात्रीचं डिनर केलं आणि मग घरी यायला निघालो. घरी यायला पण खूप उशीर झालेला. बट आलो कसं तरी, कारण नेक्स्ट डेला माझ्या भावाचा पेपर होता आणि यावं लागलं आणि नेक्स्ट डेला दीदी पण चाललेली आहे. खूप सॅड. आणि मग घरी येताना थोडं रडून-शडून पोट भरलं. आता गाईज तुम्हाला म्हटलं ना मी मागच्या व्हिडिओमध्ये, मी हसली की रडते आणि रडली की हसते. तसंच काही समजून घ्या. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका.